मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग चिंचोली लिंबाजी। तर आज शेलगाव या गावी आलो असता तर आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते व MIM पक्षाचे तालुका अध्यक्ष नासिर पटेल हे आम्हाला या ठिकाणी दिसले आणि त्यांनी आम्हाला आग्रह केला की आज तुम्ही आमच्या गावामध्ये या ठिकाणी आले असता तर त्यांनी आमचा आज या ठिकाणी सत्कार केला। त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर त्यांचे सोबत आपले मामाश्री वाघ मामा, शिंदे साहेब, खरात साहेब, त्याडे साहेब सर्व मित्रमंडळीने आमचा आज या ठिकाणी सत्कार केला। मी त्यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि आताच वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की गौलक तुम्ही जे तेच या ठिकाणी चालवणार आहे। अरे कधीतरी एखाद्या कर्तृत्ववान माणसाला तुम्ही नेतृत्व द्या। आज नासिर पटेल त्यांच्या या शेलगाव गावामध्ये आपल्या या शेलगाव गावचे सरपंच माननीय विलास बापू मनगटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आज शेलगाव गावाचा बऱ्यापैकी विकास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। ज्यांना त्या ठिकाणी संधी भेटली त्या संधीचं सोनं विलास बापूंनी केलेलं आहे। त्याच्या पाठीमागं आपले नासिर पटेल यांचा 100 पैकी हात त्यांचा या ठिकाणी आहे। तर आज या शेलगावमध्ये एक कर्तृत्ववान माणूस आपले नासिर पटेल आहे। तर आताच मला वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे। तर मला वाटतं एक कर्तृत्ववान माणसाला म्हणजे आपल्या नासिर पटेल यांना एक असा एक गरीब घरचा माणूस होतो आपल्या गावाचा परिसराचा विकास त्या ठिकाणी करू शकतो। तर अशा माणसाला त्या लोकांनी काय करणं लावलं जे तेच लोक या ठिकाणी पुढे करणं लावले। पण त्या लोक ऑलरेडी श्रीमंत असल्यामुळे त्यांना गोरगरिबाची जाणीव या ठिकाणी राहिलेली। तर अशा लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व द्या। त्यांना गोरगरिबाची गावाची सेवा करण्याची एक त्यांच्यामध्ये धमक आहे आणि ती धमक म्हणजे आपल्या नासिर पटेलमध्ये आहे। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये नासिर पटेल सारख्या उमेदवाराला आपण संधी द्या, कारण हे संधीचं सोनं करणारे माणसं आहे आणि यांना गरिबीची जाणीव असल्यामुळे तर अशाच नेतृत्वाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्या। आणि आज या शेलगावमध्ये यांनी मला सत्कार केला त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर आपल्या आज लोकसभेमध्ये एक चांगलं नेतृत्व खासदार म्हणून या ठिकाणी अस्तित्वात येत आहे आपले शंकरजी वानखेडे साहेब। अशा एक कर्तृत्ववान माणसाला आपण मोठं करण्याचं काम करा, कारण बरेच जे मोठमोठे राजकीय लोक आहेत ते कधी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, गावोगावी त्या ठिकाणी फिरताना दिसून येत नाही। पण आपले ऍडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब लोकांच्या बंधाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी जात आहे, त्यांच्या अडचणी समस्या शासनासमोर मांडण्याचं काम करत आहे। तर बरेच जण मोठमोठ्या लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य देत आहे, पण आपल्या माणसाला मोठं करणं शिका। आणि एक ग्राउंड लेवलचा नेता म्हणजे शंकरजी वानखेडे साहेब, तर यांच्याही पाठीशी आपण येणाऱ्या काळात उभं राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। आणि मला आज या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची जो आमचा या ठिकाणी सत्कार केला तर मी या शेलगाव येथील सर्व लोकांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो।